नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। मंडळी, आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि आपण शरीर आतून थंड करणाऱ्या आणि मन तृप्त करणाऱ्या रेसिपी करणार आहोत। आपल्या सर्वांनाच काकडी अतिशय आवडती। काकडीमध्ये पाणी खूप असतं, आणखीन खनिज द्रव्ये पण खूप असतात, त्यामुळं शरीराला थंडावा देण्याचं कार्य काकडी करते। आज आपण करत आहोत काकडीची कोशिंबीर। आपण साहित्य बघूया। इथं तुम्हाला साहित्य जरी खूप दिसलं तरी हे साहित्य आपण नेहमीच सरावाने पदार्थ करताना पटपट घालत असतो, फक्त इथे मांडून ठेवले म्हणून जास्त वाटते। इथं 2 प्रकारच्या काकड्या आहेत, तुमच्याकडे जी उपलब्ध असेल ती काकडी तुम्ही घेऊ शकता। ह्याच्यामध्ये पाणी जरा जास्त असतं, ह्याच्यामध्ये थोडंसं कमी आहे। इथं साखर, चवीप्रमाणे मीठ, बारीक मिरच्यांचे तुकडे, आणखीन कढीलिंब घेतलेले आहे, द्राक्ष, डाळिंब हे दोन्ही ऑप्शनल आहे, खलबत्त्यात कुटून घेतलेलं जाडसर शेंगदाण्याचं कूट आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, इथं साईज दही आहे ते मी फेटून घेतलेलं आहे, गाजर बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, सर्वांची आवडती कोथिंबीर आहे, आणि इथं तेल बिया घेतलेले आहेत, भोपळा, सूर्यफूल, कलिंगड, काकडी। मी ही काकडी घेते आहे, ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे, त्याचे मी सालं काढून घेते आहे। काकडी प्रथम कडू गोड काय आहे ते खाऊन बघायची। काकडी आपली गोड आहे, मी खाऊन बघितली। आता आम्ही बारीक तुकडे करून घेते, तुम्ही पाहिजे तर खिसून घेऊ शकता। काकडी आपण बारीक चिरून घेतली आहे, तुम्ही तो कोचून पण घेऊ शकता किंवा खिसून पण घेऊ शकता। बारीक चिरून घेतलेलं गाजर घालते, 2 चमचे कांदा घातलेला आहे, 2 चमचे टोमॅटो घेतला बारीक चिरलेला, साखर घालून घेते आहे, चवीप्रमाणे मीठ घालून घेते आहे, 2 चमचे जाडसर शेंगदाण्याचं कूट घालून घेते आहे, फेटून घेतलेले दही आहे ते मी 3 चमचे घालते आहे। हे सगळं आपण एकत्र करूया। मंडळी, आपल्याकडे एक म्हण आहे, जुनं ते सोनं, ते तर अगदी नक्कीच खरं आहे, पण आत्ताच्या बदलत्या वातावरणानुसार, परिस्थितीनुसार आपल्याला थोडंसं नवीन आधुनिक त्याच्यामध्ये ॲड करावं लागतं। तसंच मी इथं या कोशिंबिरीमध्ये थोडेसे पिवळी लाल सिमला मिरची, ओल्या खोबऱ्याचे काप केलेले आहेत, ब्रोकोलीचे काप केलेले आहेत, तुकडे केलेले आहेत, आणि बीट एक थोडीशी फोड होती ती मी वाफून घेतलेली आहे। हे सगळं मी याच्यात घालते आहे, हे ऑप्शनल आहे। थोडी कोथिंबीर घालून घेते आहे, डाळिंबाचे दाणे घालून घेते आहे, थोड्या तेलबिया घालून घेते आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये चिया बीड्स पण घालू शकता। आपली कोशिंबीर जास्तीत जास्त कशी पौष्टिक करता येईल हे आपलं पण ठरवायचं आहे। थोडे द्राक्षाचे काप घातलेले आहेत, कढीलिंबाची पानं तुकडे करून घालते आहे, कढीलिंबाच्या पानांचा वास ह्या कोशिंबीरीला खूप छान येतो। फोडणीमध्ये पण आपण घालणारच आहोत, सगळे एकत्र करून घेते आहे। गॅस सुरू केला आहे, छोटी कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप गरम करायला ठेवले, तूप तापलेलं आहे, जिरं घातलं आहे, जिरं छान फुललेलं आहे, मी गॅस बंद करून घेते, हिंग घातला आहे, आणि ह्याच्यामध्ये कढीलिंब आणि मिरच्यांचे तुकडे घालून घेते। तुपाच्या फोडणीचा मस्त सुगंध सुटलेला आहे। अशी तुपातली जिऱ्याची फोडणी
आपल्या कोशिंबिरीवर घालून घ्यायची आहे. हे बघा, आपली कोशिंबीर कशी रंगीत कलरफुल झालेली आहे आणि बघता क्षणीच खावीशी वाटणार आहे. ही कोशिंबीर खाल्ल्यावर आपलं पोट अगदी तृप्त होणार आहे, शांत होणार आहे आणि ही कोशिंबीर आपण परत परत करून खाणार आहोत. आपली कोशिंबीर तयार झालेली आहे. वरती सजावटीसाठी थोड्या बिया घातलेल्या आहेत. 2 द्राक्ष ठेवलेली आहेत. डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत. आपली कोशिंबीर गार्निश करून सजावट करून झालेली आहे. रंग खूप सुंदर आलेला आहे. बीटामुळं आपल्या कोशिंबीरचा रंग थोडासा लालसर आलेला आहे. तुम्ही पाहिजे तर बीट स्किप करू शकता. अशा रीतीने आपली पौष्टिक अशी काकडीची कोशिंबीर तयार झालेली आहे. तुम्हाला जर डायबिटीस असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये द्राक्ष घालू नका आणि द्राक्ष न घालता तुम्ही जर ही कोशिंबीर एक बाउल भरून सकाळचा नाश्ता म्हणून खाल्ली तर तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहील, वजन कंट्रोलमध्ये राहील आणि पोट आणि मन दोन्हीही तृप्त होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. ह्या निमित्ताने ह्या कोशिंबीरीतून डाळिंबाचे दाणे, तेलबिया, खोबऱ्याचे तुकडे, ब्रोकोली हे आपल्या पोटात जातात. आणखीन आपलं आरोग्य सुधारतं. तुम्हीसुद्धा अजून काही आरोग्यदायी घटक पदार्थ ह्याच्यामध्ये घालत असाल तर मला नक्कीच कळवा, म्हणजे मला माझ्या ह्याच्यात सुधारणा करता येईल. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. कार्यालयामध्ये लग्नमुंजीमध्ये जी काकडीची कोशिंबीर करतात, ती कोसून करतात, ती पण मी दाखवणार आहे. परत नवीन रेसिपी घेऊन भेटायचो. तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा. धन्यवाद.